नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 2 ऑक्टोबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा पहिला प्रश्न होता, बिहार राज्यातील दुसरे व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थापन होणार आहे? तर कैमूर या जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा। तर पुढील प्रश्न, नेहरू ट्रॉफी बोट रेसची 17वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर केरळमध्ये। पुढील प्रश्न, न्यायमूर्ती मनमोहन यांनी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे? तर दिल्लीच्या, लक्षात ठेवा। तर पुढील प्रश्न, एक्सोस्टोमा सेंटिओनो ही कॅटफिश प्रजाती कोणत्या राज्यात सापडलेली आहे? तर योग्य उत्तर नागालँड या। तर पुढील प्रश्न, जपानमधील जागतिक ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर मध्ये भारतीय ॲथलीट गुलवीर सिंग याने पुरुषाच्या 5000 मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे। यानंतर पुढील प्रश्न होता, आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन कधी साजरा करण्यात आला? तर 30 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आलेला होता। तर पुढील प्रश्न, कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक आणि ग्राहक बनलेला आहे? तर योग्य उत्तर आपला भारत देश। पुढील प्रश्न, नुकतेच यूएस नॅशनल क्रिकेट लीगचे आयुक्त कोणाला बनवण्यात आले? तर हारून लोरगट यांना बनवण्यात आलेले आहे। तर पुढील प्रश्न, उदयनिधी स्टॅलिन कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री बनलेले आहेत? तर तामिळनाडू या राज्याचे उपमुख्यमंत्री बनलेले आहेत। तर पुढील प्रश्न, IIFA 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर योग्य उत्तर शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांना मिळालेला आहे। तर पुढील प्रश्न, रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन जयराम गडकरी यांनी ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोठे केले? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये केलेले आहे, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात आपण। तर आजचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्यात देशी गायींना राजमाता म्हणजेच माता ही पदवी देण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आपल्या महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर महाराष्ट्राने देशी गायींना म्हणजेच राजमाता माता ही पदवी दिलेली आहे। तर असा दर्जा पहिल्यांदाच एखाद्या प्राण्याला मिळालेला आहे। तर यामुळे गायींचे कल्याण होण्यास मदत देखील होईल। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गोशाळांमध्ये गायींच्या संगोपनासाठी प्रतिदिन 50 रुपये अनुदान योजना जाहीर केलेली आहे। तर यानंतर 2019 च्या गणनेनुसार 20.69% घटलेल्या देशी गायींची घटती लोकसंख्या थांबवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे। तर महाराष्ट्राविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया। तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, राजधानी आहे मुंबई, राज्यपाल CP राधाकृष्णन आहेत आणि राष्ट्रीय उद्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान। ठीक आहे। आणि महाराष्ट्राविषयी आपण चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात मित्रांनो। तर भारताच्या GDP मध्ये राज्य सर्वात मोठे योगदान देणारे ठरलेले आहे। कोणते राज्य? आपले महाराष्ट्र राज्य। तर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। तर भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवान बंदराचे उद्घाटन देखील महाराष्ट्रात झालेले आहे। तर महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विश्व शांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केलेले आहे। तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत। तर यानंतर मित्रांनो, आपण महाराष्ट्राविषयी इतर काही चालू घडामोडी देखील पाहून घेऊया। तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथे नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 44 वर ऑक्सिजन बर्ड पार्क म्हणजेच अमृत महोत्सव पार्कचे उद्घाटन केलेले आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावती महाराष्ट्र येथे PM मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अफेअर म्हणजेच PM मित्र पार्कची पायाभरणी देखील केलेली आहे। तर पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र सरकारच्या आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र योजनेचा शुभारंभ देखील केलेला आहे। तर यानंतर दुसरा प्रश्न, तर एक्सरसाइज
कझिनची 8वी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, कझाकस्तान मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर हा सराव भारतातील उत्तराखंड मध्ये केला जात आहे. तर भारतीय लष्कराच्या कुआऊ रेजिमेंटचे 120 जवान कझाकस्तान मधील त्यांच्या समकक्षांसह सहभागी होत आहेत. लक्षात ठेवा. तर निमशहरी आणि डोंगराळ भागात दहशतवादाविरोधी कारवायांसाठी संयुक्त लष्करी क्षमता वाढवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. तर यानंतर कझाकस्तान विषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राजधानी आहे अस्ताना, चलन आहे कझाकस्तानी टेंगे आणि सध्याचे राष्ट्रपती कासिम झोमार्ट तोकायेव. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया तिसरा. तर केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी क्रूज इंडिया मिशन कोठे सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, मुंबई मध्ये सुरू केलेले आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबई महाराष्ट्र येथे क्रूज इंडिया मिशनचा शुभारंभ केलेला आहे. तर मंत्र्यांनी एम्प्रेस या क्रूज जहाजातून मिशनचा शुभारंभ केलेला आहे. लक्षात ठेवा. तर या उपक्रमाचा उद्देश भारताला क्रूज पर्यटनाचे जागतिक केंद्र बनवणे आणि देशाला एक अग्रगण्य जागतिक समुद्र पर्यटन गंतव्य म्हणून प्रोत्साहन देणे हा आहे. तर केंद्रीय मंत्री सोनोवाल यांच्या मते देशाच्या क्रूज पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी 2029 पर्यंत क्रूज जहाजावरील प्रवाशांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय या अभियानाचे आहे. लक्षात ठेवा. नंतर पुढील प्रश्न आहे चौथा. तर नुकत्याच कोणत्या अभिनेत्याला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, मिथुन चक्रवर्ती यांना. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर भारतीय चित्रपट सृष्टीच्या विकासातील अतुलनीय योगदानाबद्दल सरकारकडून हा पुरस्कार दिला जात असतो. तर त्यात सुवर्ण कमळ आणि 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जात असते. तर दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतातील चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात चित्रपट महोत्सव संचालनालयाकडून दरवर्षी पुरस्कार दिला जात असतो. तर स्थापना वर्ष 1969. प्रथम विजेती कोण होते? तर देविका राणी ह्या होत्या. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे, मारबर्ग विषाणूचा प्रादुर्भाव नुकताच कोणत्या आफ्रिकन देशात आढळून आलेला आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन बी, रवांडा. या कोणत्या? रवांडा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर अलीकडेच रवांडामध्ये मारबर्ग विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 6 जणांचा मृत्यू देखील झालेला आहे. तर मारबर्ग विषाणू रोग म्हणजेच MVD हा एक दुर्मिळ परंतु गंभीर रक्तस्रावी ताप आहे जो मानव आणि प्रायमेट्सवर परिणाम करत असतो. तर MVD हा मारबर्ग विषाणूमुळे होतो जो इबोला विषाणू सारखाच आहे. तर रवांडाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे किगाली, राष्ट्रपती पॉल कागामे आहेत, पंतप्रधान एडोर्ड नागिरेंटे आहेत आणि चलन आहे रवांडा फ्रॅक. ठीक आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा. तर अलीकडेच चर्चेत असलेली कॅनरी बेटे कोणत्या महासागरात आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, अटलांटिक महासागरामध्ये आहेत. लक्षात ठेवा. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर स्पेनच्या कॅनरी बेटांवर बोट उलटल्यानंतर बेपत्ता झालेल्या 48 स्थलांतरितांचा बचावकर्ते शोध घेत आहेत. तर कॅनरी बेटे हे अटलांटिक महासागरातील एक द्वीपक समूह आहे. तर मुख्य भूमी स्पेनच्या दक्षिणेस सुमारे 1300 किलोमीटर आणि मोरोक्कोच्या पश्चिमेस 115 किलोमीटर आहे. लक्षात ठेवा. तर ते 2 स्पॅनिश प्रांतांचे बनलेले आहे. तर कोणते आहे? तर लास पालामास आणि सांता क्रूज डे टेनेरिफ. लक्षात ठेवा. यानंतर 7वा प्रश्न. तर कोणत्या देशाने अलीकडे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा दिलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, भूतानिया. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर UN जनरल असेंब्लीच्या 79व्या सत्रादरम्यान भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोब्गे यांनी सुधारित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी जागेसाठी भारताच्या मागणीला जोरदार पाठिंबा व्यक्त केलेला आहे. तर त्यांनी भर दिला की भारताची लक्षणीय आर्थिक वाढ आणि ग्लोबल साऊथमधील
नेतृत्व या दर्जाला पात्र आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो भूतानविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे थिंकू, चलन आहे भूतानी, नगुल ट्रम आणि पंतप्रधान आहेत सध्याचे शेरिंग तोब्गे. लक्षात ठेवा. यानंतर 8वा प्रश्न, तर नुकताच अहिंसा दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 2 ऑक्टोबर रोजी अहिंसा दिन साजरा करण्यात आलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेते आणि अहिंसेचे प्रणेते महात्मा गांधी यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस साजरा केला जात असतो. शांतता आणि सौहार्द आणण्यासाठी अहिंसेच्या सामर्थ्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेने 2007 मध्ये या दिवसाची स्थापना केली होती. तर यानंतर 9वा प्रश्न, 1 ऑक्टोबर 2024 रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटोचे सरचिटणीस म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मार्क रूट यांनी पदभार स्वीकारलेला आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर 1 ऑक्टोबर 2024 रोजी नेदरलँडचे माजी पंतप्रधान मार्क रूट यांनी नाटोचे महासचिव म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. तर त्यांनी जेन्स स्टॉलनबर्गची जागा घेतलेली आहे. तर नाटोचा लॉंग फॉर्म काय आहे? नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा, म्हणजेच उत्तर अटलांटिक करार संघटना. तर स्थापना झालेली होती 4 एप्रिल 1949 मध्ये. मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम मध्ये आहे. लक्षात ठेवा. आणि यानंतर मित्रांनो 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण. अलीकडेच प्रतिष्ठित शास्त्र 2024 रामानुजन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अलेक्झांडर डन यांना प्रदान करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर अलेक्झांडर डन यांनी 2024चा शास्त्रा रामानुजन पुरस्कार जिंकलेला आहे. तर 2005 मध्ये तामिळनाडूच्या शास्त्रा विद्यापीठाने हा पुरस्कार स्थापित केलेला होता. तर हे दरवर्षी रामानुजन यांच्या जयंती दिवशी 22 डिसेंबर रोजी 32 वर्षाखालील गणितज्ञांना दिला जात असतो. तर पुरस्कारामध्ये प्रशस्तीपत्र आणि $10,000 रोख पारितोषिक असते. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, न्यायमूर्ती मनमोहन यांनी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.